प्रकरण 12वे सिद्धांताची कसोटी 1. शूद्रांची उत्पत्ती कशी झाली आणि त्याची अधोगती कोणत्या कारणामुळे घडून आली याचा शोध लावणे हा या प्रबंधाचा हेतू होता. या बाबतीत जी ऐतिहासिक माहिती उपलब्ध आहे तिचा आणि या बाबतीत प्राचीन व अर्वाचीन काळातील ग्रंथकारांनी जे जुन्या पद्धतीने व नव्या पद्धतीने सिद्धांत सुचवले आहेत त्याचा सांगोपांग विचार केल्यानंतर मी माझा स्वतःचा या बाबतीतील सिद्धांत करून या प्रबंधात मांडला आहे. मी या सिद्धांताचे वेगवेगळे भाग पूर्वीच्या प्रकरणामध्ये वेगवेगळे मांडले आहेत. प्रत्येक भागाची भूमिका तयार करता यावी या उद्देशाने मी या भागाची वेगळी मांडणी केली आहे. ते वेगवेगळे भाग एकत्रित करून त्यांचा एक समूह केला तर तो सिद्धांत कोणत्या स्वरूपाचा होता याची आता माहिती मिळते. त्या सिद्धांताचा सारांश खालीलप्रमाणे आहे. 1. सूर्यवंशाच्या ज्या आर्य जमाती होत्या त्यातील एका जमातीचे आर्य लोक होते. 2. क्षत्रिय वर्ण असा शूद्रांचा हिंदी आर्य समाजात दर्जा होता. 3. एक काळ असा होता की ज्यावेळी आर्य समाज फक्त 3 वर्ण म्हणजेच ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य मानित होता. तेव्हा शूद्र हा स्वतंत्र वर्ण समजला जात नव्हता तर उपभाग समजण्यात येत होता. 4. शूद्र राजे आणि ब्राह्मण लोक यांच्यामध्ये एकसारखे झगडे चालू असत. झगड्यांमध्ये ब्राह्मणांवर पुष्कळ अत्याचार व अपमानास्पद जुलूम जबरदस्ती करण्यात आली होती. 5. शूद्रांनी आपल्यावर जुलूम जबरदस्ती व अत्याचार केले म्हणून ब्राह्मण शूद्रांचा द्वेष करू लागले. ब्राह्मणांनी शूद्रांचा यज्ञोपवीत विधी करण्याचे नाकारले. 6. यज्ञोपवीत वापरण्याचा हक्क नष्ट झाल्यामुळे शूद्रांचे समाजातील स्थान खालच्या दर्जाचे झाले. ते वैश्यांच्या दर्जाच्या खालचे झाले. त्यामुळे चौथा वर्ण अस्तित्वात आला. हा सिद्धांत कसोटीला कितपत टिकतो ते पाहूया. हे ठरवण्याचे कार्य ग्रंथकार बहुधा दुसऱ्यावर सोपवतो. या नेहमीच्या सिरस्त्याला बाजूला सारून हा सिद्धांत कसोटीला लावून पाहण्याचे कार्य मी स्वतःच्या अंगावर घेत आहे. असे केल्यामुळे माझ्या सिद्धांताची सचोटी पटवून देण्याची संधी मला मिळेल. महाभारतातील ज्या एका भागात पैजवान हा शूद्र आहे असे विधान केले आहे त्या एका विधानावर माझ्या सिद्धांताची उभारणी झाली आहे. पैजवान म्हणजे सुदास असे निसंशयपणे सिद्ध करून दाखवले नाही. पैजवान हा शूद्र आहे असे त्याचे वर्णन महाभारतातील फक्त एका ठिकाणी आढळून येते. इतर ठिकाणी ते आढळून येत नाही. असे आक्षेप माझे टीकाकार माझ्या सिद्धांताविरुद्ध उत्पन्न करतील त्याबद्दल मला चांगली कल्पना आहे. अशा कच्च्या पायावर उभारलेला सिद्धांत कसा ग्राह्य धरला जाईल? साखळी ही तिच्यातील सर्वात जास्त मोडकळीस आलेल्या दुव्यापेक्षा जास्त मजबूत नसते. या नेहमी वापरात असलेल्या वचनाकडे बोट दाखवून ते टीकाकार आपले म्हणणे कसे संयुक्तिक आहे असे पर्यायाने सुचवतील. माझ्या सिद्धांताची अशा प्रकारे नापत करून त्याची विल्हेवाट इतक्या सहजरीतीने लावता येणार नाही याबद्दल माझी खात्री आहे. या बाबतीत मी प्रथमतः सांगतो की एका पुराव्याच्या तुकड्यावर एखादा सिद्धांत उभा करता येत नाही हे मी कबूल करीत नाही. साक्षीदारांना तोलून जोखून पाहावे लागते. त्यांच्या संख्येची गणना करावयाची नसते. हे पुराव्याच्या कायद्याचे सुप्रसिद्ध तत्व आहे. साक्षीदारांची संख्या किती झाली ही बाब मुळीच महत्त्वाची नाही. प्रत्येक साक्षीदाराने जी साक्ष दिली असेल तिचे मूल्यमापन करणे किंवा सर्व साक्षीदारांच्या साक्षी एकत्र करून त्यांचे सामुदायिक मूल्यमापन करणे ही बाब फार महत्त्वाची आहे. पैजवान शूद्र होता या विधानाच्या सत्यतेबद्दल शंका घेण्याचे कारण नाही. पैजवानाचे खोटे वर्णन करण्याचे महाभारतकाराला काही कारण नव्हते. पैजवान होऊन गेल्यानंतर बऱ्याच काळाने महाभारत लिहिले गेले आहे म्हणून या बाबतीत महाभारतकाराच्या मनात काही दृष्ट हेतू होता किंवा त्याला काही पंक्तिप्रपंच करायचा होता असे दिसत नाही. या सर्व गोष्टीवरून एवढाच निष्कर्ष काढता येतो की महाभारतकार परंपरेने चालत आलेल्या एका सत्यकथेची कहाणी महाभारतात ग्रंथित करीत होता. ऋग्वेदात पैजवानाचे वर्णन शूद्र म्हणून केले आहे. यावरून त्याचे जे महाभारतात शूद्र म्हणून वर्णन केले गेले आहे त्याच्या सत्यतेला बाधा येत नाही. ऋग्वेदात पैजवान याचे जेथे जेथे वर्णन केले आहे तेथे तेथे शूद्र हा शब्द का वापरण्यात आला नाही याबद्दल पुष्कळ स्पष्टीकरणे देता येतील. अशा प्रकारचे वर्णन ऋग्वेदात आले असते तर बरे झाले असते अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. हे पहिले स्पष्टीकरण होय. ऋग्वेद हा धार्मिक ग्रंथ आहे. धार्मिक ग्रंथात शूद्र म्हणून पैजवानाचे वर्णन असावयास पाहिजे होते अशी अपेक्षा करवत नाही. असले वर्णन महाभारतासारख्या एखाद्या ऐतिहासिक ग्रंथात असावे अशी अपेक्षा करणे शक्य आहे. तसले वर्णन महाभारतात आहेच की. सुदासाच्या बाबतीत शूद्र हा शब्द वेळोवेळी का वापरला नाही याचे दुसरे स्पष्टीकरण माझ्या मते हे आहे की तो शब्द पुन्हा पुन्हा वापरण्याची जरुरी नव्हती. कुळ, गोत्र, टोळी इत्यादी शब्दांची एखाद्याने वर्णन करणे म्हणजे खरोखर त्या माणसाची ओळख पटवणाऱ्या बोलक्या खुणा सुचवण्यासारखे आहे. कमी महत्त्वाचे जे लोक आहेत व त्यांच्या बाबतीत ओळख पटवणाऱ्या खुणा सुचवणे जरूर आहे. प्रसिद्ध माणसाच्या बाबतीत असल्या खुणा वापरण्याची जरुरी नाही.
आपल्या काळात सुदास फार प्रसिद्ध माणूस होता, याबद्दल संशय नाही. लोकांनी त्याची ओळख पटावी यासाठी त्याचे शूद्र म्हणून वर्णन करण्याची जरुरी नव्हती. ही केवळ अनुमान धपक्याची बाब आहे असे सर्वस्वी नव्हे. या बाबतीत ऐतिहासिक उदाहरणांचे दाखले घेता येतील. बिंबिसार आणि प्रसेनजित हे 2 राजे बुद्धांच्या काळात होऊन गेले, त्याचे उदाहरण घ्या. या राजांचे इतर समकालीन राजे होते. त्यांचे तत्कालीन वाङ्मयात जे वर्णन केले आहे ते त्यांच्या गोत्र नावावरून नाही, परंतु या 2 राजाची वर्णने फक्त वैयक्तिक नावे घेऊन केली आहेत. प्रोफेसर ओल्डेनबर्ग यांच्या लक्षात ही गोष्ट आली तेव्हा तिने त्याचे असे स्पष्टीकरण केले आहे की जे राजे सुप्रसिद्ध होते आणि म्हणून त्याचे वर्णन गोत्र नावाने करण्याची त्यावेळी जरुरी भासली नव्हती. महाभारतातील एकुलते एका मजकुरावर किंवा पैजवान म्हणजे सुदास असे ठरवण्यावर माझा सिद्धांत उभारला आहे असे समजणे खरोखर चुकीचे आहे. माझा सिद्धांत तशा स्वरूपाचा नाही. त्याला साखळीतील फक्त एका दुव्याचा आधार नाही, तर सर्व दुव्यांचा आधार आहे. म्हणून साखळी तिच्यातील जास्त मोडकळीस आलेल्या दुव्यापेक्षा जास्त मजबूत नसते हे वचन माझ्या सिद्धांतांना लागू पडत नाही. पुराव्यांच्या साखळीत एखादा दुवा मजबूत नसेल तर त्यावरून ती साखळी मजबूत नाही असे म्हणता येत नाही. एक दुवा मजबूत नसला तरी सारा भार इतर दुव्यावर टाकावा लागतो. हे इतर दुवे सिद्धांताचे ओझे सहन करण्याइतके भरीव व मजबूत नाहीत. हे अगोदर सिद्ध केले तर माझा सिद्धांतच कुचकामाचा आहे असे टीकाकारांना म्हणता येईल. माझा सिद्धांत चुकला अशी घोषणा करायच्या अगोदर टीकाकारांनी वरील मार्ग चोखाळणे जरूर आहे. पैजवान याचे शूद्र म्हणून केलेले वर्णन आणि पैजवान म्हणजे ऋग्वेदातील सुदास होय अशी त्याची वरून दिलेली ओळख हा एवढा एकच दुवा माझ्या सिद्धांताचा आधार आहे असे नाही. माझ्या सिद्धांताचे आधारभूत असलेली इतर दुवे आहेत. फक्त 3 वर्ण अस्तित्वात होते आणि शूद्रांमुळे स्वतंत्र वर्ण उत्पन्न झाला नाही अशी कबुली शतपथ ब्राह्मण व तैतरीय ब्राह्मण यांनी दिली आहे. ही कबुली जवाब म्हणजे आणखी एक दुवा होय. शूद्र लोक राजे व प्रधान होते असे पुरावे उपलब्ध आहेत. हे पुरावे म्हणजे दुसरा दुवा होय. शूद्रांना एकेकाळी उपनयनाचा अधिकार होता असा जो पुरावा उपलब्ध आहे तो तिसरा दुवा होय. अगदी पहिल्या प्रथम उल्लेखलेला दुवा माझ्या सिद्धांताच्या भाराखाली कदाचित तुटू लागला तर त्या दुव्यावर पडणारा भार इतर दुव्यांवर लादला तर ते इतर दुवे जादा भार सोसण्यास प्रबळ आहेत. पुराव्यासंबंधी बोलावयाचे तर असे की पुराव्याचा अचूकपणा इतक्या कसोटीचा असला पाहिजे की तो इतरांना पटवून देता आला पाहिजे, परंतु असे क्वचित होऊ शकते. माझ्या सिद्धांताचा अचूकपणा सर्व प्रकारच्या कसोटीला उतरू शकेल असे मी मानित नाही, परंतु मी असे मानतो की माझ्या सिद्धांताला आधारभूत म्हणून जो पुरावा मांडला आहे तो सरळ त्याचप्रमाणे परिस्थितीनुरूप उत्पन्न झालेला अशा दोन्ही प्रकारचा आहे. जेथे जेथे तो पुरावा लंगडा पडतो आहे असे वाटते तेथे तेथे सिद्धांताला अनुकूल गोष्टींचा पाठिंबा त्या पुराव्याखाली मिळाला आहे. हा मुद्दा दृष्टीआड करता कामा नये. माझा सिद्धांत कितपत बळकट व प्रभावी आहे हे मी दाखवले आहे. माझा सिद्धांत खरा आहे हे मी आता दाखवतो. सिद्धांताची कसोटी पारखण्याची एक सच्ची कसोटी आहे. त्या कसोटीला ग्राह्य मानण्यात आले आहे. जो सिद्धांत ग्राह्य मानावयाचा त्या सिद्धांताने तो ज्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी रचला गेला आहे त्या प्रश्नाचे उत्तर दिले पाहिजे. ते उत्तर देता देता त्या प्रश्नाभोवती जे कूटप्रश्न उपस्थित झाले असतील त्या प्रश्नांचीही उत्तरे त्या सिद्धांताने दिली पाहिजे. हीच ती सच्ची कसोटी मी माझ्या सिद्धांताला आता लावतो. ते पहा. शूद्रासंबंधी जे कूटप्रश्न उपस्थित होतात त्यांची जंत्री एका ठिकाणी देऊन मी त्या कामाला हात घालतो. त्या कूटप्रश्नांपैकी पुढील प्रश्न फार महत्त्वाचे आहेत. 1. आतापर्यंत असे समजण्यात येत होते की शूद्र हे अनार्य होते, आर्यांशी झगडणारे होते आणि आर्यांना त्यांना जिंकून आपले गुलाम केले. हे खरे मानले तर यजुर्वेद व अथर्ववेद यातील ऋषींची शूद्रांनी भरभराट हो असे म्हटले आहे व शूद्रांची मर्जी संपादन करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्याची वाट काय? 2. शूद्रांना वेदाभ्यास करण्याचा हक्क नाही असे मानण्यात येते. हे जर खरे मानले तर शूद्र सुदास यांनी ऋग्वेदातील ऋचा रचल्या होत्या. त्याची वाट काय? 3. शूद्रांना यज्ञ करण्याचा हक्क नाही असे मानण्यात येते. सुदासाने अश्वमेध यज्ञ केला होता. हे कसे काय? शूद्र हे यज्ञ करणारे आहेत असे सांगून पुरोहितांनी यज्ञाच्या वेळी शूद्र यजमानांशी कसे बोलावे याबद्दल सविस्तर माहिती शतपथ ब्राह्मणाने दिली आहे. ती काय म्हणून? 4. शूद्रांना उपनयनाचा हक्क नाही असे समजण्यात येते. ही परिस्थिती अगदी प्रारंभापासून अस्तित्वात होती असे समजले तर मग या मुद्द्याबद्दल वादविवाद माजण्याचे कारण काय? बदरी व संस्कार गणपती या ग्रंथांनी शूद्राला उपनयनाचा अधिकार आहे असे म्हटले आहे ते का? 5. शूद्राला स्वतःची मालमत्ता करू देण्यात येत नाही. हे जर खरे समजावयाचे
तर मैत्रायणी व कथक संहिता या ग्रंथात असे म्हटले आहे की शूद्र हे श्रीमंत व धनाढ्य होते, याची वाट काय? 6. राज्यकारभारातील एखादा अधिकारी होण्यास शूद्र अपात्र आहे असे समजण्यात येते. हे जर खरे समजावयाचे तर शूद्र लोक राजाचे प्रधान होते असे महाभारतात म्हटले आहे, त्याची वाट काय? 7. शिपाई किंवा गडी म्हणून 3 वर्णाची सेवा करणे हे शूद्रांचे कर्तव्य आहे असे समजण्यात येते. सुदासासारखे शूद्र राजे होते व त्याचप्रमाणे सायणाचार्य याने सांगितल्याप्रमाणे इतर शूद्र राजे बरेच होते, याची वाट काय? 8. शूद्राला जर वेदाभ्यासाचा, उपनयनाचा आणि यज्ञाचा अधिकार नव्हता तर वेद वाचण्यास, उपनयन करण्यास आणि यज्ञ करण्यास त्याला का अधिकार दिला नाही? 9. शूद्रांचे उपनयन करणे, वेद वाचण्या इतके, वेद उच्चारण्या इतके शिक्षण असणे आणि त्याने यज्ञ करणे या गोष्टी शूद्रांच्या हिताच्या होते किंवा नाही हे सांगता येत नाही, परंतु एवढे खास की या गोष्टी ब्राह्मणांच्या फायद्याच्या होत्या. याचे कारण हे की विधीमध्ये पुरोहितपणा करणे आणि वेद शिकवणे या बाबतीत ब्राह्मणाकडे सर्व अधिकार होते. शूद्राला उपनयन करावयास लावणे, त्याला यज्ञ करावयास लावणे आणि त्याला वेद शिकावयास लावणे या गोष्टी जर ब्राह्मणांनी केल्या असत्या तर त्यांना त्यापासून शूद्राकडून बरेच वेतन मिळाले असते. ब्राह्मणांनी शूद्रांना या सवलती दिल्या असत्या तर त्यापासून त्यांना कोणताही अपाय झाला नसता. उलट अंशी त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात भर पडली असती. असे असताना ब्राह्मणांनी शूद्रांना या सवलती दिल्या नाहीत. ब्राह्मणांनी हे जाणून बुजून का केले असेल बरे? 10. शूद्रांना उपनयन करण्याचा, यज्ञ करण्याचा व वेद शिकवण्याचा जरी हक्क नव्हता तरी ते हक्क त्यांना देणे ब्राह्मणांच्या हातात होते. हे प्रश्न प्रत्येक ब्राह्मणाने आपापल्या मजदुराप्रमाणे सोडावयास पाहिजे होते. असले काम प्रत्येक ब्राह्मणांच्या स्वाधीन का केले नाही? जो ब्राह्मण शूद्रांचे उपनयन करील, त्याचा यज्ञ करील किंवा त्याला वेद शिकवेल, त्याला जबर शिक्षा भोगाव्या लागतील असे निर्बंध ब्राह्मणांवर का घातले बरे? या कूटप्रश्नांचे स्पष्टीकरण पूर्णपणे कसे करता येईल? जीर्णमतवादी हिंदू किंवा अलीकडच्या काळातील एखादा विद्वान यापैकी एकानेही या कूटप्रश्नांचे स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न केला नाही. असले कूटप्रश्न अस्तित्वात आहे की नाही याबद्दल त्यांना खरोखर गंध वार्ताही नाही. जीर्णमतवादी हिंदू त्या प्रश्नांबद्दल आपल्या डोक्याला कधी क्षीण देणार नाहीत. शूद्र हा पुरुषाच्या पायापासून उत्पन्न झाला आहे हे पुरुषसूक्तात जे ईश्वरदत्त स्पष्टीकरण दिले आहे त्याच्यावर जीर्णमतवादी हिंदू विसंबून राहिला आहे. शूद्राची उत्पत्ती अनार्य रानटी टोळ्यापासून झाली आहे आणि म्हणून आर्यांनी त्यांच्यासाठी स्वतंत्र निराळे कायदे तयार केले हे साहजिकपणे आले अशी स्वतःची समजूत करून घेऊन अलीकडच्या काळातील विद्वान त्या समजुतीत दंग झाला आहे. शूद्राच्या प्रश्नासभोवती जे कूटप्रश्न उभे राहिले आहेत त्याची तोंड ओळख करून घेण्याचा प्रयत्न त्यापैकी एकाही वर्गातील विद्वानांनी केला नाही. मग शूद्रांची उत्पत्तीबद्दलची अवस्था कशी आहे याबद्दल एखादा सिद्धांत तयार करण्याची व त्या सिद्धांतावरून त्या सभोवतीचे कूटप्रश्न सोडवण्याची गोष्ट दूरच राहो. माझ्या सिद्धांताबद्दल सांगावयाचे तर ते हेच की या कूटप्रश्नातील एकूण एक कूटप्रश्नांचे स्पष्टीकरण माझा सिद्धांत करीत आहे हे दिसून येईल. मी मागील स्तंभात जी 10 गृहीतपदे मांडली आहेत त्यातील 1 ते 4 हे गृहीतपदे असे स्पष्टपणे दर्शवतात की शूद्र लोक राजे व प्रधान कसे होऊ शकले आणि ऋषींनी शूद्रांची स्तुती का केली व त्यांनी शूद्रांची मर्जी संपादन करण्याची इच्छा का धरली. गृहीतपदे 5 ते 6 हे स्पष्ट करून दाखवतात की शूद्रांना उपनयनाचा अधिकार आहे किंवा नाही याबद्दल वितंड वाद का माजला होता आणि शूद्रांचे उपनयन करू नये व त्यांनी केले तर ते शिक्षेस पात्र होतील असे निर्बंध कायद्याने का घातले. माझ्या सिद्धांताने एखादा कूटप्रश्न सोडवून दाखवला नाही असा एकही कूटप्रश्न खरोखर शिल्लक राहिला नाही. माझा सिद्धांत सर्वांगपूर्ण आणि निश्चल आहे असे मी म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही असे मला वाटते. म्हणून माझ्या सिद्धांताला मी जे नाव दिले आहे त्यापेक्षा सरस नाव धारण करण्यास योग्य असे सिद्धांत अद्याप जन्मास यावयाचे आहेत. समाप्त. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.